कम्प्युटरमध्ये करिअर करून पश्चाताप तर नाही होणार ना? परदेशात जायचं स्वप्न आहे. 10वी-12वीच्या योग्य करिअरसाठी व्यावसायिक शिक्षण की नोकरी, व्यवसाय की स्वतःचा स्टार्टअप, अशा अनेक पालकांच्या मनातील द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर विशालजी तिडके. हे PhD इन फायनान्स, MBA इन फायनान्स, MBA HRM, BE केमिकल असून संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक तथा डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, 20 वर्षाचा अनुभव असून फॅकल्टी एक्सचेंज अंतर्गत कॅनडा या देशाची परदेशवारी, 5हून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका बजावलेले, 20हून अधिक आंतरराष्ट्रीय स्कोपस इंडेक्स्ड रिसर्च पेपर व 5 पुस्तकं तथा 3 पेटेंट यांची निर्मिती त्यांनी केलेली असून आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये सरांचं सहर्ष स्वागत करूयात. सर, झिरो टू हिरो विथ अनिल येवले या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. आज लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करीत असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. काय कारण आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण हा एक भाग आहे, पण शिक्षणाबरोबर तुमच्याकडे जर नोकरी मिळण्याची कौशल्ये अर्थात एम्प्लॉयबिलिटी स्किल्स नसतील तर कुठल्याही प्रकारचं शिक्षण जरी तुम्ही घेतलं तरी तुम्ही नोकरीपासून वंचित राहणार आहात. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण करत असताना एम्प्लॉयबिलिटी स्किल्स अर्थात नोकरी मिळण्याची कौशल्ये तुम्हाला आत्मसात करणं अपेक्षित आहे. 10वी-12वी नंतर घेतलेला एक निर्णय ही आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते का? अगदी सर. कुठलाही विद्यार्थी जेव्हा त्याच्या 10वी झाल्यानंतर एखाद्या शाखेची निवड करतो, मग ती सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, किंवा काही मुलं डिप्लोमाच्या माध्यमातून फार्मसी किंवा इंजिनिअरिंगकडे आपण जाताना बघतो, किंवा काही मुलं व्यावसायिक शिक्षणाकडे जाताना आपण बघतो. तर हे करत असताना विद्यार्थ्याची स्वतःची आवड, त्याचप्रमाणे त्याचे जे काही स्किल्स आहेत, त्याची जी काही कौशल्ये आहेत, त्या कौशल्यांना अनुसरून जर त्याने शाखेची निवड केली आणि तसल्या प्रकारे सुयोग्य शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेची निवड केली तर निश्चितपणे त्याला यश मिळू शकतं. अन्यथा त्याचा हा निर्णय भविष्यातील त्याच्या महाभयंकर अपयशाची पायरीच ठरू शकतो. करिअर निवडण्याचा निर्णय घेताना मोठी चूक पालकाकडून होते की विद्यार्थ्याकडून होते? आजकाल असं लक्षात येतंय की स्पर्धेच्या युगामुळं विद्यार्थ्याची मूलभूत कौशल्ये आणि त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे पालकांच्या त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा यामध्ये एक गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे असंख्य शिक्षण संस्थांचं जाळं, असंख्य वेगवेगळ्या प्रकारची शिक्षणाची नवनवीन केंद्रे, यामुळे सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं या सगळ्या गर्दीमध्ये एक चांगली शिक्षण संस्था किंवा एक चांगला कोर्स आपल्या विद्यार्थी आणि त्याच्या स्किल सेट्सला धरून असणारं, त्याच्या आवडीला धरून असणारं कौशल्य याची एक सुयोग्य सांगड मला वाटतं खूप महत्वाची आहे. लाखो रुपये घालूनही मुलं आज बेरोजगार आहेत. याचं कारण काय? की तुम्ही कुठलं शिक्षण घेताय हे जितकं महत्वाचं आहे, मला वाटतं त्याही पेक्षा जास्त हे महत्वाचं आहे की तुम्ही ते शिक्षण कुठं घेताय याच्याहून मला असं म्हणायचंय की तुम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये हा प्रवेश घेता त्या शिक्षण संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीची जी काही मिश्रण आहेत त्यांचा तिथे अंतर्भाव आहे का? विशेषतः एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जे आपण म्हणतो, आणि बरेचदा शासनाचे वेगवेगळे अहवाल सुद्धा याच्यावर नामनिर्देशन करतात. जसं की आपण ऐकलं असेल की एसोकेम नावाच्या एका इंडस्ट्रीने जेव्हा एक शैक्षणिक निष्कर्षण काढले होते, त्यातून असं लक्षात आलं की भारतीय शिक्षण व्यवस्थेमधून पास होणारे जवळपास 69% मुलं हे आजच्या तारखेला एम्प्लॉयबलच नाहीयेत, म्हणजे त्यांना जॉबच मिळू शकत नाही. आणि हे खरं तर घडतं त्याने कुठे कोर्स केला, त्याने काय कौशल्य मिळवली याच्याशी अनुसरून. म्हणून एक चांगली शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मग चांगली कौशल्य जर तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये मूलभूतपणे सगळ्यात पहिलं जे कौशल्य येतं ते म्हणजे आजच्या तारखेला आपण जेव्हा बघतोय की सगळं जग तंत्रज्ञान समृद्ध होत चाललंय, त्यामुळे कुठलंही व्यावसायिक शिक्षण घेत असताना विद्यार्थी जर तंत्रज्ञान समृद्ध झाला नसेल, त्याला जर अत्याधुनिक रिसेंट टेक्नॉलॉजीज किंवा मॉडर्न डे टेक्नॉलॉजीचं जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो निश्चितपणे बेरोजगारीकडे जात असतो. त्याला अनुसरूनच मग तो ज्या मूळ इंजिनिअरिंग प्रोग्रामकडे गेलेला असेल किंवा ज्या शैक्षणिक दाराकडे तो गेला असेल
तर त्या पर्टिक्युलर कोर्सची काही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल स्किल्स असतात, ती स्किल्स सुद्धा त्या विद्यार्थ्यांना अचीव करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर संभाषण कौशल्य अर्थात एक्सप्रेशन किंवा कम्युनिकेशन स्किल याचं अतीव महत्व आजच्या तारखेला समाजामध्ये निर्माण झालंय. आणि आपण बघत आहात की संपूर्ण जगाला सध्या ज्या 17 जागतिक संकटांना सामोरं जावं लागतंय, ज्याच्यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स तयार केलेत, की उद्याचं भविष्य जर आपल्याला या मनुष्य जातीचं सुखकर करायचं असेल किंवा या जगाची जी काही निर्मिती आहे याला जर शाश्वत पुढे ठेवायचं असेल तर या 17 SDGs वर काम करावं लागेल. आणि म्हणून कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला या SDGs वर सुद्धा स्वतःची कौशल्य असणं गरजेचं आहे. म्हणजे एक परिपूर्ण विद्यार्थी की जो नैतिकता, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, आधुनिक काळातील तंत्र समृद्धपणा आणि त्याचबरोबर ज्या विषयामध्ये ते शिक्षण घेतोय त्या विषयाचं मूलभूत ज्ञान, या संपूर्ण गोष्टी कुठल्याही विद्यार्थ्याला एम्प्लॉयबल बनवतात. आणि म्हणून ते शिक्षण असेल तर मुलगा यशस्वी होणार, ते जर नसेल तर तो यशस्वी होणार नाही. आणि म्हणून तसल्या प्रकारच्या शिक्षण संस्थांची मला वाटतं विद्यार्थ्यांनी निवड केली पाहिजे. 10वी नंतर डिप्लोमा करावा की 12वी नंतर वेगळं करिअर करावं, हा प्रत्येक पालकाच्या मनात गोंधळ असतो. तर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आज शिक्षणाचे दरवाजे खोलण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झालेत, म्हणजे आपण आज बघू शकतो की मुलींसाठी आता शिक्षणाची मोफत शिक्षणाची सुविधा शासनाने उभी केलेली आहे. आणि मग तुम्ही जेव्हा व्यावसायिक शिक्षणाकडे जाता, म्हणजे 10वी नंतर जर तुमची आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नसेल तर तुम्ही डिप्लोमा सारख्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या मुलांचा जो 11वी-12वीचा जो शैक्षणिक खर्च आहे तोही वाचवू शकता. पण त्याचबरोबर एखादा विद्यार्थी हा अतिशय चांगल्या गुणांनी जर पास होणार असेल आणि जर त्याला वाटतंय, त्याच्या मनात काही शंका असतील की इंजिनिअरिंगकडे जायचंय की फार्मसी किंवा मेडिकल क्षेत्राकडे जायचंय, तर त्याला ती संधी घेण्यासाठी मग त्याने 11वी-12वी केलेलं सुद्धा चांगलं. त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्याच्या दिशा काय आहेत, त्याची आवड काय आहे, याचा विचार करून मग 10वी नंतर डिप्लोमा करावा की 11वी-12वी आणि नंतर पुढच्या शाखांकडे जावं, हा निर्णय घेणं जास्त सुयोग्य ठरू शकतं. आणि दोन्हीही रस्ते मग तसे यशाकडे जाण्यासाठी पुरेसे आहेत असं मला वाटतं. 12वी नंतर करिअर निवडताना इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, कॉमर्स, आर्ट, ITI तसेच पॉलिटेक्निक किंवा स्किल कोर्स यातून निवड नेमकं कशी करावी? तर तुम्ही जर आजच्या या युगामध्ये जर बघाल तर संपूर्ण जग सध्या तंत्रज्ञान समृद्ध होत चाललंय. म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो. ज्या पद्धतीनं कम्प्युटर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन असेल, या सगळ्याच इंजिनिअरिंगच्या शाखांमध्ये जर तुम्ही बघाल तर आधुनिकीकरण होत चाललंय. आणि या आधुनिकीकरणाबरोबरच मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा एक वेगळ्या प्रकारचं एन्क्रोचमेंट होत चाललंय किंवा त्याही क्षेत्रामध्ये या गोष्टी आता समरूप व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मेडिकल क्षेत्र घ्यावं किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र घ्यावं, ह्याच्यामध्ये आपण कुठलं चांगलं किंवा कुठलं वाईट असं बघण्यापेक्षा मुलाची स्वतःची आवड काय आहे, मुलाची कौशल्य नेमका कुठल्या क्षेत्रासाठी जास्त यशस्वी ठरू शकतात, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग आपल्याला ज्या शिक्षण संस्थेमध्ये जायचंय त्या शिक्षण संस्थेचा दर्जा कसा असेल, मग तिथं नेमका कुठलं शिक्षण जास्त चांगलं आहे किंवा आजच्या तारखेला भविष्याचा विचार करता पुढील 5 वर्षानंतर कुठल्या शाखांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असू शकते, अशा माफक गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे, मला असं वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं, मुलाचं करिअर निवडताना पालक त्यांचं स्वतःचं अपुरं स्वप्न ते मुलाकडून पूर्ण करण्याचा अट्टहास त्यांचा असतो. मग अशा वेळी त्या मुलाच्या स्वप्नाची राख रांगोळी होते. तर अशा पालकांनी मुलांना कसं समजून घ्यावं? मला असं वाटतं की बरेचदा बहुतेक पालक ही एक चूक करतात. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नाही करू शकलो आणि मग आपल्या मुलानं आता ती केली पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यावर जी काही बळजबरी करत असतो. मला वाटतं याच्यातून कितीतरी ही उमलणारी जी फुलं आहेत की जी कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्या राष्ट्राच्या राष्ट्र निर्मितीसाठी कामी येऊ शकली असती, तर अशी कितीतरी राष्ट्र निर्मितीची स्वप्न पूर्ण करणारा हा जो उद्याचा युवक आहे त्याची स्वप्न मला वाटतं कोमेजली जातात. म्हणून पालक वर्गाने सुद्धा
सगळ्यात महत्वाचं जर काय लक्षात ठेवायचं असेल तर त्यांनी आपल्या मुलांवर आपल्याला असणाऱ्या अवास्तव अपेक्षा लादू नयेत. यापेक्षा एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा चांगल्या काउन्सिलरच्या माध्यमातून जाणून घ्यावं की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलाचं करिअर चांगलं होऊ शकतं, किंवा कुठल्याही चांगल्या कॉलेजेसच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या सुविधा मोफत दिल्या जातात, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या प्रश्नाची उकल करू शकता, ना की आपल्या अपेक्षा मुलावर लादून मग तेच योग्य आहे अशा दिशेने विचार करून होणाऱ्या आपल्या मुलाची त्रेधा तिरपीट या माध्यमातून थांबवली जाऊ शकते. करिअर निवडताना मुलं मित्र जिकडे जाईल तिकडेच जातात आणि हीच गोष्ट आयुष्यभर त्यांना पश्चाताप करायला लावते. तर अशा वेळी मुलांनी मित्रांच्या मागे न पळता योग्य मार्ग निवडण्यासाठी काय विचार केला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. प्राध्यापक म्हणून गेल्या 20 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे की बहुतेकदा मुलं शिक्षण संस्था निवडताना सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. म्हणजे अगदी माझा मित्र या कॉलेजला गेला आहे किंवा आमच्या कॉलेजची सगळी मुलं आता या ठिकाणी शिकायला चालली, मग मीही तिकडे जाणार. पण मला असं वाटतं एखादी शिक्षण संस्था आपल्या घराच्या जवळ आहे म्हणून, किंवा एखादी शिक्षण संस्था खूप मोठ्या शहरामध्ये वसलेली आहे म्हणून ती खूप दर्जेदार आहे अशी सिद्ध होत नाही. तर त्या शिक्षण संस्थेचा नेमका दर्जा काय आहे, तिथे कुठल्या प्रकारचे कोर्सेस दिले जात आहेत, त्या कोर्सेसच्या माध्यमातून मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळत आहेत का, आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाण्याच्या संधी मिळत आहेत का, उच्च शिक्षणासाठी म्हणा असेल किंवा परदेश शिक्षणासाठी जाणं म्हणा असेल, किंवा शासकीय ऑफिसेसमध्ये IAS, IPS, UPSC, MPSCच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी होण्याचं जे स्वप्न असेल, किंवा स्वतःची उद्योजकता अर्थात स्टार्टअप सुरू करण्याचं जे स्वप्न असेल, असल्या प्रकारच्या संपूर्ण इकोसिस्टम प्रोव्हाइड करणाऱ्या शिक्षण संस्था यांचा जास्त विचार करावा, नक्की आपला मित्र कुठे जातोय किंवा आपल्या सोयीचं काय आहे किंवा आपली मित्र काय म्हणतायत हा निर्णय घेणं. तर मला वाटतं विद्यार्थी वर्गाने याचा निश्चितपणे विचार करायला हवा. विद्यार्थी स्वतःची इच्छा असूनही लोक काय म्हणतील या भीतीपोटी योग्य करिअर सोडून भरकटतात. तर असं ज्यांचं करिअर बिघडलं अशा किती प्रमाणात तुम्हाला केसेस जाणवल्यात? तर खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. आणि माझं मुलांना इथे आव्हान असेल की सध्या ऍडमिशनचा कार्यकाल चालू आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे एक हिंदीमध्ये चित्रपट आला होता 3 इडियट्स, तो एकदा आवर्जून बघावा. आणि त्याच्यामध्ये हा खूप छान संवाद तुम्ही त्या चित्रपटामध्ये बघू शकता. जेव्हा एका मुलाच्या वडिलांची अपेक्षा असते की आपल्या मुलानं एका चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं आणि त्याला नोकरी मिळवावी, आणि त्याच वेळेस त्या मुलाचं काहीतरी वेगळंच असं स्वप्न असतं. मग हे जे काही स्वप्न असतं, हे स्वप्न जेव्हा त्याचे पालक त्याला म्हणतात की बेटा तुला काय करायचंय, ते करण्यापेक्षा तू नोकरी कुठे पटकन मिळेल ह्याचा विचार कर. आणि मग तो मुलगा म्हणतो की लोक काय म्हणतील हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं नाहीये, तुम्ही माझं शिक्षण करताय, आई वडील म्हणून तुम्ही मला आतापर्यंत सांभाळले, माझ्या आयुष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधताय, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, किंवा कुठलं शिक्षण घेऊन मी तुमची स्वप्न पूर्ण करू शकतो, हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. तर मुलांनी सुद्धा हेच बघितलं पाहिजे की बरेचदा थोडी एक दुसऱ्या प्रकारची चूक मुलं काय करतात, तर मुलाला असं वाटतं की हे क्षेत्र माझ्या आवडीचं आहे. उदाहरणार्थ बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं, पण त्या क्षेत्रामध्ये असणारी जी अमाऊंट ऑफ स्ट्रगल आहे किंवा जे अमाऊंट ऑफ पेशन्स त्यांना दाखवावा लागतो, तेवढा पेशन्स, तेवढं स्ट्रगल किंवा तेवढं कौशल्य त्यांच्याकडे आहे का, याचा त्यांनी सर्वप्रथम माफक विचार करायला हवा, न की फक्त पॅशन आहे किंवा आवडतं म्हणून तिकडे झालं. कारण की बरेचदा असं होतं, एखादं क्षेत्र ही आपली आवड आहे, आपण संपूर्णतः त्याच्यामध्ये पडलेलो नसतो म्हणून आपल्याला वाटतं, आणि जेव्हा आपण त्यात एकदा पडतो तेव्हा लक्षात येतं की आपण ह्याच्यामध्ये खूप काही हार्ड एफर्ट्स घेऊ शकत नाही. तेव्हा ही पण चूक मुलं करतात, ती नाही करायला पाहिजे. अर्थात तुमच्या पॅशनच्या मागे नक्की धावा, पण पहिले हेही शोधा की तुम्ही ज्याला खरंच तुमचं पॅशन म्हणताय ते तुमचं पॅशन आहे का, की उगीच लांबून दिसतंय म्हणून दुरून डोंगर साजरे केल्यासारखं लांबून वाटतंय, एक आकर्षण आहे आणि म्हणून आपण त्याच्या मागे धावतोय. 3 इडियट्स या मूव्ही मधून थोडक्यात काय संदेश विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे? 3 इडियट्स या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर संदेश वेळोवेळी देण्याचा प्रयत्न कलावंतांनी केलाय. मला वाटतं सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो संदेश सगळ्या जगाला दिलाय तो म्हणजे विद्यार्थ्यांनी नॉलेज बरोबरच कौशल्यांना महत्व दिलं पाहिजे, किंवा नॉलेज पेक्षा जास्त कौशल्यांना महत्व दिलं पाहिजे.
आजच्या या व्हुका वर्ल्डमध्ये जेव्हा आपण म्हणतो की हे जग व्हुका वर्ल्ड आहे, म्हणजे हे जग सध्या व्होलाटाईल आहे, अनसर्टन आहे, कॉम्प्लेक्स आहे किंवा ॲम्बिगस आहे. अर्थात जग हे सध्या प्रचंड दोलायमान आहे, प्रचंड कॉम्प्लेक्स आहे, मल्टिपल गोष्टी एकाच वेळेस घडतात आणि खूप सगळी अनिश्चितता सध्याच्या या एकूणच सामाजिक व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेज बरोबरच कौशल्य किंवा नॉलेजपेक्षाही जास्त कौशल्य आजच्या तारखेत महत्वाचे आहे. त्यामुळे कौशल्यांच्या पाठीमागे धावलं पाहिजे, ना की एखादी डिग्री किंवा एखादं पर्टिक्युलर शिक्षण. करिअर निवडताना महाग कॉलेज म्हणजेच योग्य करिअर हा समज आहे की गैरसमज आहे? सर, हा प्रश्न मी थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगेन. जसं तुम्ही आजच्या तारखेमध्ये बघत असाल, तर बऱ्याचशा ऑटोनॉमस किंवा खाजगी शिक्षण संस्था किंवा खाजगी विद्यापीठांची निर्मिती झालेली आहे. आता ही जी ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा खाजगी विद्यापीठं आहेत, यांच्याकडे अत्याधुनिक शिक्षा प्रणाली आणि अत्याधुनिक शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत, त्यांच्यावर काम केलं जातंय. आणि मग अशा एखाद्या शिक्षण संस्थेची कदाचित दृश्य स्वरूपामध्ये वाटत असेल की थोडीशी फी जास्तही आहे. पण मग तिथे मिळणारं शिक्षण, त्याच्यामध्ये मिळणारा दर्जा, या गोष्टींचा सुद्धा मला वाटतं विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत की तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले आणि तिथे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली किंवा तिथे तुम्हाला कमी दर्जाचं किंवा कमी पैशामध्ये तुमचं ऍडमिशन झालं. पण ऍडमिशन बरोबरच इतरही खर्च असतात. मी बहुतेकदा हे बघतो पण बरीचशी मुलं पुण्या मुंबईच्या एखाद्या कॉलेजेसमध्ये फ्री ऍडमिशन किंवा स्कॉलरशिपवर ऍडमिशन मिळते म्हणून ऍडमिशन तर घेतात खरी, कॉलेजची फी वाचते त्यांची, पण मग लक्षात येतं की त्या कॉलेजमध्ये राहण्यासाठी जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची 2 लाख रुपये फी आहे किंवा तिथे त्याला खाण्यापिण्यासाठी जी मेस लावावी लागते त्याच्यावर सुद्धा वर्षभरामध्ये लाखभर रुपये खर्च होणार आहे. आणि मग वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण हे गणित मांडतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण एक गोष्ट शोधण्याच्या नादात खूप जास्त आणखी महागाईमध्ये पडलोय. त्यामुळे मला वाटतं की एका सुयोग्य शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये मग जर 2 रुपये जास्त जरी मोजावे लागत असतील तर ते नुकसानदायी नाही आहे. पण खात्री केली गेली पाहिजे की निश्चितपणे आपण अशा संस्थेमध्ये चाललोय का की जिथे आपल्या पैशावर सुयोग्य प्रकारची आपल्याला परतावा मिळणार आहे किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, तो गरीब असल्यामुळे त्याचं निवड जरी फ्री शीटमध्ये झाली, पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ती लाखो रुपये त्याची हॉस्टेलची फी, त्याची मेसची फी. मग ही जी फसवणूक होते, ही जी सिस्टीम आहे, यावर सरकार कशा पद्धतीने वचक ठेवू शकतो किंवा कोणते चांगले पावलं उचलले पाहिजे? तर मला वाटतं थोडंसं पालक आणि विद्यार्थी यांना इथे थोडं चाणाक्ष राहायला हवं. ना की हा विचार करणं की मोठ्या प्रमाणामध्ये कोणी फी चार्ज करतंय. कारण की त्या व्यवस्थेचे त्या गोष्टी आहेत. मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला काही गोष्टी उपलब्ध करायला मोठे खर्च लागतीलच. मग त्याचं थोडंसं कंपॅरिझन करून मग सुयोग्य कॉलेज निवडावं असं मला वाटतं. कॉलेज निवडताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पालकांनी तपासल्याच पाहिजे? खूप छान प्रश्न आहे सर. बहुतेकदा बरेचसे पालक आणि विद्यार्थी गोंधळलेले असतात आणि मग दुर्दैवाने ते नेमका चुकीचा निर्णय घेतात आणि ऍडमिशन झालं की पुढच्या 4-5 वर्षानंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे कॉलेज निवडताना मला वाटतं सगळ्यात पहिले जर काय बघितलं गेलं असलं पाहिजे, तर ते म्हणजे त्या कॉलेजला शासनाची मान्यता आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या कॉलेजमध्ये जी मुलं आता शिकतायत किंवा यापूर्वी शिकून गेली आहे, त्यांचं भविष्य काय म्हणतंय? अर्थात त्यांना चांगल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत की नाही? म्हणजे कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड किंवा हायर स्टडीजचा रेकॉर्ड किंवा स्टार्टअपचा रेकॉर्ड सर्वप्रथम पालकांनी बघितला पाहिजे. त्यानंतर त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या ज्या शैक्षणिक सुविधा आहेत, याच्यामध्ये जागतिक स्तरावर जाण्यासाठी काही इंटरनॅशनल एमओयू साईन झालेले आहेत का? विद्यार्थ्यांना परदेशवारी करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरांवर जाण्यासाठी काही सुविधा मिळाल्यात का? आजकाल मी तुम्हाला जे मगाशी म्हटलो की नोकरी मिळण्याच्या कौशल्यामध्ये आजकाल विदेशी भाषांचं ज्ञान हे सुद्धा एक अत्याधुनिक कौशल्य झालंय. अर्थात फॉरेन लँग्वेजेस. मग ते फॉरेन लँग्वेजेसचं शिक्षण त्या संस्थेमध्ये दिलं जातंय का? किंवा त्याचे बरोबरच त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याच्या ज्या काही टेक्निकल एज्युकेशन आहे, त्या एज्युकेशनसाठी असणारे प्राध्यापक वर्ग, त्या कॉलेजेसचे ॲक्रिडिएशन्स काही आहेत का? त्या कॉलेजचे काही राष्ट्रीय नामांकनं झालेली आहेत का? त्यांचे कुठल्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर
शैक्षणिक काही करार झालेले आहेत का, कंपन्यांशी किंवा त्यांच्या माजी विद्यार्थ्यांशी त्यांचा किती स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे किंवा त्यांच्याशी त्यांचं किती कोलॅबरेशनने काम चालतंय, असं ओव्हरऑल गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि त्याबरोबरच कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधा, कॉलेजची फीज, कॉलेजचा ट्रॅक किंवा ते कॉलेज आपल्यापासून किती जवळ आहे, अशा इतर मग भावूक गोष्टींचा सुद्धा विचार विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्था निवडताना केला पाहिजे. कॉलेज जाहिराती अशा पद्धतीने करतं की मुलं संभ्रमात पडतात आणि नेमकं इथेच मुलं कॉलेज निवडताना चुकतात. तर या फसव्या जाहिराती की खऱ्या हे कसं तपासावं?